सो वेलकम यू ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे. सो वी आर इन द स्टँडर्ड 7. आपण सगळे सातवीत आहोत आणि आपण जॉग्राफीच्या म्हणजे भूगोलाच्या तिसऱ्या पाठाकडे वळत आहोत, ज्याचं नाव आहे टाइड्स आणि मराठीमध्ये भरती ओहोटी. जसं आपण पहिला प्रिव्हियस पाठ आपण जसं बघितलं होतं इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या दोघांचा एकसाथ, तशाच प्रकारे हा सुद्धा पाठ आपण इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम यांच्या दोघांचा एकसाथ बघणार आहोत. ओके. सो भरती किंवा ओहोटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण भरती ओहोटी न्यूज चॅनलमध्ये किंवा न्यूज चॅनलमध्ये बहुतांश आपण ऐकलं असेल की भरती आलेली आहे, समुद्राला ओहोटी आलेली आहे आणि आपण जसं मुंबईमध्ये राहणार, म्हणजे मुंबईमध्ये आणि आपला काय समुद्र हा जास्त जवळ असल्या कारणाने आपल्याला सतत भरती किंवा ओहोटी हे शब्द आपल्याला ऐकण्यात आलेले आहेत. की म्हणजे त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय? भरती आणि ओहोटी कशामुळे बनते? ओके, ते आपण जाणून घेऊया. द सेम थिंग फॉर द इंग्लिश मीडियम. सी, वी ऑलवेज वी हर्ड अबाउट द हाय टाइड अँड लो टाइड. हाय टाइड मीन्स भरती, ज्यावेळेस पाणी वाढतो, आणि लो टाइड मीन्स ओहोटी, ज्यावेळेस पाणी कमी होऊन जातो. समुद्रातल्या खाडीतल्या पाण्याबद्दल आपण बोलतोय. ओके. तर त्या पाण्याबद्दल आपण बघूया. आता त्याचं बघूया की आता पुढे काय आणि कसं काय होतंय. तर सी, आता आपण बघूया. ओके. लेट्स गो फॉर द थिंग. तर आपलं आपण लेसनकडे चालू करूया. तर तर बघा, दिलेल्या दोन्ही चित्रांकडे एकाच ठिकाणी घेतलेले आहेत. समुद्रातील काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आलेले असते आणि काही वेळेस किनाऱ्याच्या आत दूरपर्यंत गेलेले असतात. तर त्यालाच आपण भरती ओहोटी असं म्हटलं होतं, की बघा, ते समुद्राचे किनारे किंवा खाडी वगैरे असेल, तर तेव्हा कसं होतं, किनाऱ्यापासून पाणी हा कधी-कधी किनाऱ्यावर आलेला असतो आणि कधी-कधी किनाऱ्यापासून खूप लांब गेलेला असतो. तर ज्यावेळेस पाणी हा लांब गेलेला असतो, त्याला आपण ओहोटी म्हणतो, म्हणजे पाणी कमी होणं. त्याला लो टाईड आपण म्हटलंय. आणि ज्यावेळेस किनारा ज्या जवळ येतो, जास्त जवळ येतो, त्याला आपण भरती आपण म्हटलं, म्हणजेच पाणी वाढणं, म्हणजेच आपण त्याला म्हटलेलं हाय टाईड. सो सी बघू. सो काही अपवाद वगळता जगभरात सर्व समुद्र अशा प्रकारे भरती ओहोटी असते. भरती ओहोटी ही नैसर्गिक घटना असून त्यामागे शास्त्र आपण समजून घेणार आहोत. So बघा, दिस इज दी नॅचरल मूव्हमेंट. ओके. ते असं जादू मंत्र वगैरे किंवा त्याच्यामागे काही सुपरस्टिशन्स वगैरे काय नाही. सुपरस्टिशन मीन्स त्याच्यामागे काही अंधश्रद्धा वगैरे नाही. ते बेसिकली नॅचरल मूव्हमेंट्स आहेत. नॅचरल मूव्हमेंट्स आहेत आणि ते होतातच, राइट? सो सो ते होतातच. त्याचा आपण बघूया, की त्याचा ॲक्चुअली व्हॉट इस द रिझन बिहाइंड दॅट आणि ते इव्हेंट्स कशामुळे होतात ते आपण बघूया. सो टाइड्स आर द मूव्हमेंट्स ऑफ द सी ऑक्युरिंग डेली अँड रेग्युलरली. The level of the sea water changes after the specific period of time. After every 12 hours and 25 minutes, the cycle of high tide and low tide gets complete. So बघा, बेसिकली व्हॉट दे सेड, की हे जे फंक्शन्स आहेत, जे भरती आणि ओहोटी आपण जे बघतोय, ओके. भरती आणि ओहोटी हे फक्त म्हणजे एक सायंटिफिक असून ते रेग्युलरली घडणाऱ्या घटना आहे. म्हणजे असं नाही की आज घडले, तर मग डायरेक्ट आपल्याला वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर आपल्याला कळेल, असं काही नाही. भरती आणि ओहोटी ही घटना आहे, जी नैसर्गिक घटना आहे, ती वारंवार होत राहते. वारंवार आपल्याला ऐकायला येतं आणि प्लस ते 12 तास 25 मिनिटं हा त्यांचा ड्युरेशन आहे. म्हणजे भरती आली, तर भरती किती तास त्यामुळे 12 तास 25 मिनिटं. ओहोटी आली, तर ते किती तास असेल? 12 तास 25 मिनिटं. तर त्याच्या मागचा आपण सायंटिफिक रिझन आपण बघूया. आता आपण बघितलं की टायमिंग बघितलं की 12 तास 25 मिनिटं टायमिंग भरतीचा आणि ओटीचा असतो. आता पुढे बघूया की व्हॉट इस दिस सायंटिफिक रिझन, त्याच्या मागचं भौगोलिक कारण काय ते आपण बघूया. शास्त्रज्ञ कारण, आय मीन. तर पृथ्वीवरील जल वातावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वारंवार पाहण्यास सहज व स्वाभाविक वाटते. परंतु ह्याचा थेट संबंध समुद्र, चंद्र व पृथ्वी याच्या गुरुत्वाकर्षण व केंद्रस्थानी बल ह्यांच्याशी असतो. सो व्हॉट डज दॅट मीन? की आपण भलेही आपल्याला भरती ओहोटी हे रेग्युलर घडणाऱ्या मूव्हमेंट्स वाटतात. बट बेसिकली दे आर रिलेटेड टू धिस सन अँड मून अँड द अर्थ. म्हणजे या दोघांच्या ज्या ॲक्शन्समुळे जसं आपण बघितलं होतं बघा, सन, मून आणि सन, मून आणि अर्थ यांच्या पोझिशनमध्ये चेंजेस होण्याकारणाने इक्लिप्स घडतात, राइट? परत आपण फुल मून डे, लो मून डे, म्हणजे आपण पौर्णिमा, अमावास्या ह्या सुद्धा आपण घटना बघितलेल्या आहेत. सन, मून म्हणजे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या घडणाऱ्या घटनामुळे. पण त्यांच्याच एक बेसिकली एक रिझन असं पण आहे, की त्याच्यामुळे भरती आणि ओहोटी सुद्धा होते. ओके. सन, मून आणि पृथ्वी यांच्या बदलणाऱ्या स्थितीने बदलण्यामुळे. तर दिस इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्सेस दॅट इंटरॅक्टिंग बिटवीन देम. सो कशा प्रकारे सेंट्रिफ्युगल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इंटरॅक्ट विथ द अर्थ, ते आपण पाहणार आहोत. तो केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बल कशा प्रकारे इफेक्ट करतं आपल्या भरती आणि ओहोटीला, ते आपण पाहणार आहोत. सो सी,
एक त्यांनी आपल्याला सर का हा बोला. सर ते ओके. सो लेट्स गो फॉर द ऍक्टिव्हिटी. आपण त्यांनी एक आपल्याला एक ऍक्टिव्हिटी केली. तर कीप अ स्मॉल स्टोन ऑन द चॉक पेज ऑन युअर नोटबुक अँड मूव्ह विथ नोटबुक फ्रॉम द लेफ्ट टू राईट फॉर सम फोर्स. राईट. टेक अ वॉटर ऑफ अ स्मॉल डॉट कंटेनर विच कॅन हँडल. तो सी बघा त्यांनी बेसिकली आपल्याला काय केलेलं आहे, काय ऑब्झर्वेशन दिले. जर आपण एखादी गोष्ट म्हणजे चॉक घ्या किंवा आता बघा हा मी खडू आपलं सॉरी खोडरबर आहे. खोडरबर मी माझ्या हातावर घेतले आणि मी जर असं केलं की तो खाली पडेल आणि जर पुढे केलं तरी पुढे जाईल. राईट. तर अशा मुवमेंट माझ्या हाताचे मुवमेंट जसं चेंज होतं तशा प्रकारे तो हालेल. राईट. तर तेच आता पुढे आपण बघूया. सो तोच मोमेंट आपण बघूया. तो ऑब्झर्व्ह आणि व्हॉट इज हॅपन. तर त्याच्यामुळे आपण बघू शकतो की काय होत आहे. राईट. आणि प्लस तो तो एक मोमेंट बघितल्यानंतर आपण बघा हे एक आपण कैची आपण सॉरी किचन वगैरे असतं आपण फिरवतो. राईट. तर किचन वगैरे फिरवतोय बघा म्हणजे लुक ॲट हिअर द किचन वगैरे आपण जे बोलतो तू जे विचारलं ना सेंट्रिफ्युगल फोर्स. दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ दॅट की तो सेंटर थ्रू म्हणजे आपण बोलू शकतो ते फिरते आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इज अप्लाइंग दॅट इज एक्झाम्पल. तर आपण त्याला क्लेरिफाय करूया पुढे काय आहे काय नाही. Right, and then we have the half glass of water and slowly moves glass in the one direction and a circular function. Observe what is happen. जर आपण एखादा ग्लास किंवा कोणतं पाणी बघा बॉटलचं आपण बेसिकली एक्झाम्पल असं खेळतो आपण असं करून खेळतो बघा. राईट. तर त्याच्यामुळे काय होतं आपण एक थोडंसं असं भवरं आपण ऑब्झर्व करतो पाण्यात बॉटलच्या बॉटलमध्ये. दॅट इज द एक्झाम्पल त्यांनी दिलं. तर ते कशामुळे घडतं, कसं काय घडतं आणि काय घडतं ते आपण बघूया. सो ती. सो बेसिकली आता पुढे बघूया. आता जर आपण वळूया, की जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. इन ऑल अबाउट द ॲक्टिव्हिटीज, द इफेक्ट ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स इज व्हिजिबल. सो बघ, सेंट्रिफ्युगल फोर्स जसं आपण तो बोलवतो व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. जसं आपण किचन फिरवतो, तर एक सेंटरला दे आर कॉन्सन्ट्रेटेड. फोर्स हा कुठे आहे? कॉन्सन्ट्रेटेड आहे एका सेंटरला. पण त्या सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे तो पुराचा पुरा किचन हलला जातो. राईट. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स इज व्हिजिबल. The centrifugal force is acting the direction of opposite the gravitational force. So हे बघा सेंट्रिफ्युगल फोर्स हा कधी पण आपण बघू शकतो की डायरेक्ट आपलं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. सेंट्रिफ्युगल मीन्स द गोइंग अवे फ्रॉम द सेंटर. सो आता पुढे बघा यू मस्ट हॅव द एक्सपिरियन्स इट टू at the local fair. If you sit in Ferris wheel, you sit spins and the lane outward away from the wheel. This is also the effect of centrifugal force. सो बघा आपण याच्या मराठीमध्ये बघूया की व्हॉट 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 वी हॅव. सो वेअर इज द थिंग. हा बघा. सो भौगोलिक स्पष्टीकरण. आपण जे काही ऍक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल म्हणजे केंद्रोत्सारी बलाचे आपल्याला निरीक्षण झालेले आहेत. परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तर केंद्रोत्सारी बल म्हणजे काय? जो बल तो केंद्रापासून म्हणजे सेंटर पासून आपल्याला बाहेर फेकला जातो तो बल. हे बघा किचन किचन जसं आपण बघितलं किचनमध्ये आपण फोर्स लावतोय बोटाला. बट बट तो जो किचन आहे तो फिरतोय आपल्या बोटा अवतीभोवती. तो बोटावर फिरतोय का? नाही. तो फिरतोय बोटाच्या अवतीभोवती. दॅट मीन्स व्हॉट जो कॉन्सन्ट्रेटेड फोर्स आहे दॅट इज इन द सेंटर बट दॅट इज पण तो फोर्स आहे तो आपल्याला म्हणजे किचनला बाहेर फेकायचा ट्राय करतोय. सो दॅट इज कॉल्ड द सेंट्रिफ्युगल फोर्स. तो बघ. सो दिस इज द थिंग. आपण इकडे बघूया की बघा ती किचन फिरवते. किचनच्या फिरण्याची डायरेक्शन भलेही असली परंतु त्यांचा जो पॉवर सोर्स ऑफ पॉवर आहे तो सेंटरला आहे. आणि तो काय करतोय ह्यांना फेकायचा बाहेर फेकायचा किंवा डायरेक्शन देण्याचं काम करतोय. बाहेर फेकायचं काम करतोय. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ॲज सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे केंद्रोत्सारी बल. ओके. सो केंद्रोत्सारी बल म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा असा याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये चक्रावर पाळण्यामध्ये बघा पाळण्यामध्ये बसल्यानंतर वेगाने फिरण्याच्या चक्राच्या बाहेरच दिसायचे तुम्हाला पाळणा झुकलेला आढळतो. ह्याला देखील केंद्रस्थानी बल म्हणतात. जेव्हा आपण बघा जायंट व्हील आपण ज्याला बोलतो बघा जायंट व्हील मध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला त्याचा जो बसायचा जो पोझिशन आहे ते चेअर्स वगैरे आपल्याला बाहेर असं पडताना दिसतं बघा. असे बाहेर पडताना दिसतात की तो जो सिनॅरिओज आहे तो सुद्धा एक सेंट्रिफ्युगल फोर्सचा रिझल्ट आहे. सो डिवाइड द स्टुडंट. ओके. So this is the activity that we will go for the later or later. The centrifugal force and the gravitational force. Due to its rotation, the Earth gets the type of power or force. This force works away from the center, and this is called the centrifugal force. So बघा एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. थांबा 2 मिनिटं. आपलं रीड करून घ्या मग नंतर आपण ह्याच्या वाईज कशा वेळेस डायग्राम वाईज आपण ते सॉल्व्ह करायचं बघूया. ऑलराईट. जस्ट होल्ड ऑन 2 मिनिटं.
सो सी अशा प्रकारे आपल्याला दिसतात. तर आपण बघूया. वी ऑलरेडी read about this. So due to the force of any object, the earth would be thrown into the space. However, the gravitational force is working toward the center of the earth at the same time, and this force is many times greater than the centrifugal force. Hence, any object any object on the surface of the earth remains on the place where it exists. बघा, आपल्याला ह्याचा एक अर्थ म्हणजे बेसिकली कसा अर्थ घेतोय आपण काय करतोय बघा. थांबा एक गोष्ट आहे. एक गोष्ट सांगतो. बघा आपण जर बॉल फिरवला किंवा हा जो किचन सेम किचन जर आपण गरगर गरगर फिरवला बरोबर. गरगर गरगर फिरवला पण ते कधी-कधी बघा असं फिरून, 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 फिरून बाहेर पडला की तो दुसरीकडे फेकला जातो. बरोबर आहे? तो दुसरीकडे फेकला जातो. परंतु जर समजा आपण जर तोच बोटाने एकदम पॅक करून ठेवलं ओके आणि बोट जर आपण असं पॅक करून ठेवला आणि मग फिरवलं, तर तो तिथच्या तिथंच फिरेल. तो बाहेर पडेल का? ओके. तो किचन बद्दल आपण नाही. बोलतोय. किचन बाहेर पडेल का? नाही. तो सेम थिंग आपल्यासोबत पण होतं, की अर्थचं सेंट्रिफ्युगल फोर्स अर्थ ही स्वतःभोवती फिरत आहे, राइट? सो अर्थ ही स्वतःभोवती फिरत आहे. दिस मीन्स व्हॉट? अर्थमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स हा जनरेट होत आहे. म्हणजे केंद्रोत्सारी बल हा जनरेट होत आहे की जनरेट होत आहे. आपण बघा एक एक्झाम्पल आपण बघूया. फुगडी खेळली आपण सगळ्यांनी फुगडी खेळली, राइट? चालू करतो. जसे इफ वी ऑब्झर्व्ह द अर्थ जर आपण ऑब्झर्व्ह केलं अर्थला बघा जसं मी फुगडीचं एक्झाम्पल दिलं ना तसंच आपण ते थोडंसं इथे रिलेटेड करूया. बघा इथे जो पकडलेला आहे आपण एक जर माणूस या पॉइंटला आहे राईट आणि त्याने इथे हात पकडलेला आहे आणि एक दुसरा माणूस या पॉइंटला आहे त्याने इथे हात पकडलेला आहे राईट. जर आपण फुगडी खेळतो म्हणजे आपण या दिशेने असं गर गर गोल 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 फिरतोय. ओके. गोल 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 फिरतोय. पण परंतु जर समजा हा जर हात आपला सुटला तर आपण कुठे ना कुठे पडू. राइट. सो परंतु परंतु आपण कुठे दुसरीकडे पळतोय का नाही. कारण आपल्या मध्यभागी म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी आपल्याकडे एक फोर्स आहे ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण बल. ज्या कारणाने आपण कुठेही फेकलो जात नाही आणि आपण पृथ्वीवरच आहोत. तर भलेही तो सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच केंद्रस्थानी बल असा आपल्याला फिरताना दिसतो कारण पृथ्वी फिरताना भलेही तो जनरेट होत असेल तरी सुद्धा बघा आपला सेंट्रिफ्युगल फोर्स पृथ्वी जे जनरेट होते ते आपल्याला बाहेर फेकायचा ट्राय करते. परंतु आपलं गुरुत्वाकर्षण बल आपल्याला आतमध्ये ओढून आहे. म्हणून आपण कुठेही पडले जात नाही. कारण गुरुत्वाकर्षण बल हा सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा खूप जास्त आहे. तो हे लक्षात ठेवा. सो आता या लोकांचं म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रस्थानी बल यांचं भरती ओहोटीसोबत काय संबंध आहे ते आपण बघूया. बघा सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीनुसार पुढील घटना कारणीभूत आहेत. ओके. आपण ते बघूया, की कोणत्या गोष्टी कोणत्या कारणीभूत आहेत. राइट. सो लेट्स सी. सो बघा चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. चंद्र, सूर्य, पृथ्वीचे यांचे गुरुत्वाकर्षण बल व तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणे व चंद्राच्या अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे आणि परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारं केंद्रोत्सारी बल. सो सी आपण ऑलरेडी 3 फॅक्टर्स आपण स्टडी केलेले आहे. कोणते स्टडी केलेलं आहे? द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड सन अँड मून इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ. दॅट्स व्हाय इनडायरेक्टली मून इज ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. राइट. तर बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून अँड दी सन ॲज वेल ॲज दी अर्थ. सो या तिघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत. राइट. आपण सगळ्यांनी ऑब्झर्व्ह केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या तिघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक आहे. सो बघा, एक मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. यू विल जस्ट लुक ॲट दॅट एक्झाम्पल. सो सी दिस इज द सन. ओके. दिस इज द सन. हां, बोला कोण बोलतंय? सर आवाज येत नाही. श्रेयस आवाज येत नाही का बेटा? डोंट वरी आवाज येऊन जाईल. थोडा नेटवर्क इश्यू असेल बट तो क्लिअर होऊन जाईल. आवाज येईल. सो बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एक एक्झाम्पल नीट लक्षात घ्या. आपण आता वी आर गोइंग टू टॉक अबाउट द सेंट्रिफ्युगल फोर्स ॲज वेल ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मी तुम्हाला एक बेसिकली एक नॉलेज देतो. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि आपलं सॉरी काय म्हणतात गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर हा बघा एस मी लिहितोय सन आणि इथे आपण लिहितोय ई. ई म्हणजे अर्थ. ओके. आणि आहे आपलं मून. ओके. सो आपल्याला मून आपण एक छोटासा दाखवूया मून. सो बघा मून अर्थ. अर्थ हा बेसिकली कसं करतोय अर्थ हा सन भोवती रिव्हॉल्व्ह होतोय बरोबर. पण आपण बघितलं हे स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. बरं हे स्वतःभोवती सुद्धा
फिरत आहे. आणि सेम ॲज इट इज मून. मून सुद्धा अर्थभोवती मूनच्या मी डायरेक्शन दाखवायला दुसरा कलर वापरतो. जस्ट होल्ड ऑन. मूनचे डायरेक्शन दाखवायला आय विल यूज द कलर दॅट इज दिस ऑरेंज. ओके, तर ऑरेंज कलर आपण यूज करूया. सो मूनचे डायरेक्शन आहे अशी. ओके, तो अर्थभोवती फिरत आहे आणि प्लस तो स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. पण वी कॅन सी तो डायरेक्ट इनडायरेक्टली मून हा सन भोवती सुद्धा फिरत आहे. राइट. सो बेसिकली कसं होतंय, हे 3 घटना आहे. आता या 3 घटनाकडे तुम्ही नीट लक्ष द्या. तर काय होते, सनची ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही अर्थपेक्षा जास्त आहे आणि अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही मूनपेक्षा जास्त आहे. राइट. परंतु परंतु परत एक नीट लक्ष द्या. परंतु सन आणि अर्थ ह्यांचे डिस्टन्स आणि सन आणि मून ह्यांचे म्हणजे सन आणि अर्थ ह्यांचे डिस्टन्स जे आहे त्याच्यापेक्षा जास्त सन आणि मूनचा डिस्टन्स आहे. ओके. हे आता आपण जाणून घेऊया. आता हे हे जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण ह्याच्या पुढे तुम्हाला एक स्टडी आहे. ओके. सो लेट्स गो. धिस इज द पॉइंट्स. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. सो ठीक आहे. आता आपण बघूया. सो सी सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेटेड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. तर आपल्याला अर्थमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स कशामुळे जनरेट होतात ते आपल्याला सगळ्यांना कळालं. कारण अर्थ हे स्वतःभोवती रिव्हॉल्व करत आहे, स्वतःभोवती फिरत आहे. त्या कारणाने सेंट्रिफ्युगल फोर्स इथे जनरेट झालेला आहे. सो आता आपण बघूया की लो टाईड मध्ये आणि म्हणजे हाय टाईड मध्ये व्हॉट इज दिस थिंग्स आणि हाऊ द फॅक्टर्स इफेक्ट ऑन दॅट. म्हणजे आपण बघूया की भरतीसाठी मूनची पोझिशन काय असते आणि ओहोटीला मूनची पोझिशन काय असते ते आपण बघूया. ओके. सो दिस इज द थिंग. सो बघा, मेन काय होतं, आपण 2 सिच्युएशन बघितले होते. एक अपोजी आणि एक कोणती बघितली होती? सांगा मला जय. एक अपोजी आणि दुसरी पोझिशन कोणती? एक आपण बघा पृथ्वीच्या सॉरी चंद्राच्या स्थितीवरून आपण 2 स्थिती आपण निवडल्या होत्या. एक उपभू आणि एक अपभू. बरोबर. एक अपोजी आणि प्रिगजी. बरोबर. सॉरी प्रिमजी नाव होतं ना, प्रिमजी. सो प्रिमजी अँड अपोजी वॉज द नेम. एकदा नेम कन्फर्म करतो. PRIGEE. प्रिमजी बरोबर ना? सर पेरीजी. पेरिजी. PERIGEE. दॅट इज पेरिजी. आणि दुसरा होता एक अपोजी. बरोबर. एक अपोजी होता आणि पेरिजी होता. राईट. आणि मराठी मीडियम मध्ये होता एक अपभू आणि उपभू. बरोबर. तर आता आपण पुढे बघूया. अपभू आणि उपभू हे सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. ह्या दोघांमुळे काय होतं ते आपण घडतंय ते आपण बघूया. सो सी वेअर इज द पॉइंट. ओके, लेट्स गो. ओके, पोहोचलो. तर ठीक. सी बघा, आता आपला हा जो आहे हा कोणत्या डायरेक्शन असेल बरं? अपोजी. बरोबर. कारण हा थोडा आपल्यापेक्षा लांब आहे. तो आपण बघूया की काय होते काय नाही. सो सी we will learn about the moon is closer to the earth than the sun, hence the gravitational force between the becomes the more effective than of the sun. So बघा, आपण हे बघूया हे सिच्युएशन अपोजी आपण नंतर बघूया की काय सिच्युएशन आहे. परंतु एक तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सनच्या सॉरी अर्थच्या सर्वात जवळ कोण आहे? मून आहे का सन आहे? मून आहे. बरोबर. सर मून. राईट. मून. मून हा सनपेक्षा अर्थच्या जवळ असल्या कारणाने त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे कोणाचा? मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपल्यावर जास्त इफेक्टिव्ह आहे दॅन सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आपण बघूया कसं काय आणि काय वगैरे. मग त्याच्या इफेक्ट मुळे काय होतं ते बघूया. द टाइड्स ऑक्युर ड्यू टू द रिलेटिव्ह पोझिशन of the moon and the sun on the sun and the earth. A place on the earth located at the opposite points of the place experiencing high tide or low tide also experiences high or low tide respectively at the same time. At the result, the centrifugal force seen in figure 3.6, I tried to understand the location of high and the low tide on the earth. So बघा बेसिकली होतं काय आपण बघूया की ज्या वेळेस ओके ज्यावेळेस पृथ्वी आपलं सॉरी आपण बघू शकतो की मून हा पृथ्वीजवळ आलेला असतो. ओके, नीट लक्षात द्या. मून म्हणजे चंद्र हा पृथ्वीजवळ आलेला असतो तेव्हा त्याचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते? आपल्या पाण्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करते. बघा इथे आपल्याला दाखवलंय मून आहे. मून हा चंद्राजवळ आहे. राईट. तर तो काय करतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द मून ऑफ द हाय टाईड. म्हणजे तो काय करतोय? पाण्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय. राईट. पाण्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करण्या कारणाने या ठिकाणी या पोर्शनला
हाय टाईड म्हणजेच भरती आलेली आहे. आणि या ठिकाणी चंद्र आहे का बेटा? या ठिकाणी या डायरेक्शनला या डायरेक्शनला चंद्र आहे का? नाहीये. तर तिकडे काय असेल? लो टाईड म्हणजेच ओव्हरटी. कारण आपण थोडी पाणी एक्स्ट्रा टाकणार आहोत पृथ्वीवर, बरोबर? जो पाणी आहे तेवढंच राहणार आहे. तर जो पृथ्वीवरचा बहुतांश पाणी हा पूर्ण पाणी हा एका साईडने ओढला जातो, म्हणजे त्या ठिकाणी भरती असते. आणि ऍट द सेम टाइम आपण बघू शकतो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला सुद्धा एक भरती आलेली असते, परंतु त्याचं कारण काय असतं? सेंट्रिफ्युगल फोर्स. कारण थांबा, कारण आता बघूया. कारण आता मी जसं तुम्हाला सांगितलं, आता बघा, अर्थ आता ही पृथ्वी आहे. पृथ्वी आहे. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरतच आहे, बरोबर? ती काय थांबली आहे का? ओके. आवाज येत नाही का तुम्हाला? मला सांगा, पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे. ते कोणत्याही कारणास्तव पृथ्वी स्वतःभोवती फिरणं बंद करते का? नो सर. नाही. एव्हरीवन, नो सर. दिस इज क्लिअर की पृथ्वी स्वतःभोवती फिरतच आहे. स्वतःभोवती हो. कंटिन्युअसली फिरत आहे, म्हणजे तिच्याकडे सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे केंद्रस्थानी बल हा कंटिन्युअस प्रोड्यूस होत आहे. हे पण बरोबर आहे, हो. राईट? सार्थक, समजतंय ना बेटा? हो सर. ओके. बघ, अर्थ हे Yes, sir. ओके, अर्थ हे कंटिन्यू फिरत आहे, बरोबर? हे बघा, मी अर्थ दाखवलं इथं. अर्थ आहे हे कंटिन्यू फिरत आहे, आणि जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो सुद्धा जनरेट होत आहे, कारण हे कंटिन्यू फिरत आहे. सो बघा, सो हे जे दोन प्रॉपर्टीज आहेत ते कशा प्रकारे वर्क करतात. सो बघा, एका साईडला आपला मून आलेला आहे, राईट? मून आलेला आहे आणि मूनच्या ग्रॅव्हिटी, जय लक्ष दे, एका साईडला जय जय येस सर. अच्छा, लक्ष देतोय ना? हो सर आहे. हा, सी. तो मी तुम्हाला सांगतोय, बघा काय बोलतोय ते ऐका. की एक बघा, की जर मून पृथ्वीच्या जवळ आला काढून त्याचा जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपला हाय टाईडला रिस्पॉन्सिबल असेल, तर अर्थचा सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये हाय टाईड साठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे कसं, आपण ते बघूया परत एकदा फिगर मध्ये. आपल्याला दोन गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. काय? तर पृथ्वी सतत फिरत आहे आणि त्याचा जो सेंट्रिफ्युगल म्हणजे केंद्रोत्सारी बल आहे ते कंटिन्यू म्हणजे काम करत आहे, बरोबर? सगळे बरोबर? आता बघा, या ठिकाणी काय झालंय, पृथ्वीच्या एका कोपऱ्याकडे, बरोबर, इथं समजा आपण ह्या डायरेक्शनला घेऊ. या डायरेक्शनला आपल्याला काय दिसतंय? मून. तर मून काय करते? मून आपल्या ग्रॅव्हिटेशनल ताकद म्हणजे आपल्या गुरुत्वाकर्षण बलने पाणी आहे तो आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय, राईट? पण तो पूर्ण पाणी ओढला जाऊ शकतोय का त्याच्याकडे? पूर्ण पाणी ओढला जाऊ शकतो का त्याच्याकडे? नाही. नाही. कारण आपली पृथ्वी सतत सर. फिरत असल्या कारणाने, ओके, बघा ना, बघा, मी सांगतो ते ऐका. तो नॉर्थ पोल पासून, नॉर्थ पोल आपण बघितलं, नॉर्थ पोल साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव आपण हे बघितलेलं आहे. तर उत्तर ध्रुवातलं अर्धा पाणी हे आपल्याला बघता येईल. अर्धा पाणी म्हणजे एवढा अर्धा पाणी आपण बघू शकतो याच्याकडे ओढलेलं, या साईडला ओढला जातोय. कोणाकडे ओढला जातोय? जिथे मून आहे त्या मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स कडे तो ओढला जातोय. परंतु सतत फिरत असल्या कारणाने, बघा नीट लक्ष द्या, सतत अर्थ फिरल्या कारणाने त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा काम करतोय, आणि तो उर्वरित पाण्याला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आहे? या साईडला चाललाय, बरोबर? तर याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे केंद्रस्थानी बल काम करत आहे, आणि ऑपोजिट डायरेक्शनला सुद्धा पाणी फेकत आहे, जेणेकरून एकाच टायमाला, भले चंद्र एका साईडला असेल तरी सुद्धा, 2 मिनिटं श्रेयस, मी तुझ्याकडे येतो, तरी सुद्धा आपल्याला या पूर्ण पट्ट्यावर म्हणजे भले मून इथे असेल तरी सुद्धा आपल्याला त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला आपल्याला हाय टाईड एक्सपिरियन्स होतो. ठीक आहे? हा, बोल हो, श्रेयस सर. बेटा, बोल श्रेयस बेटा, काय डाऊट? सर तुमचा आवाज सारखा अटकतोय. अरे हा, ते हॅलो network. सर. हा, बोला बोला. आता आपण एक हॅलो सर. ऑलराईट, गुड. सो वी आर गोइंग फॉर लुकिंग फॉर द मॅजिक. आपण एक छोट्यासा जादूकडे बघूया. तर बघा, मला सांगा, पृथ्वीवरचं जो पाणी आहे तो ना वाढणार आहे ना कमी होणार आहे. ना वाढणार आहे ना कमी होणार आहे, म्हणजे जेवढा पाणी आहे तेवढंच राहील ना, थोडी आपण एक्स्ट्राचा भरणार आहोत, राईट? सो बघा, जो पॉइंट ज्या वेळेस भरती येते, भरती येताना जो पाणी एका साईडला
खेचला जातो म्हणजे कोणत्या ना कोणत्या पॉइंटचा पाणी हा कमी होणारच आहे, बरोबर? हॅलो, हो हो सर. बरोबर. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? तर हो बघा सर मी काय म्हणतोय आता, तर हो समजा सर आता हो पृथ्वी सर आहे. हो सर ऐका ऐका ऐका, मी काय म्हणतोय, पृथ्वीचा जो अर्धा पाणी जर असं खेचला जाईल तर इथला जो पाणी आहे, जो पॉइंटचा पाणी आहे, तो तर कमी होणारच. तर ज्या ठिकाणी पाणी कमी होतं त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, ओहोटी, म्हणजेच काय, लो टाईड. तो बघा, तो भरती ओहोटी, लो टाईड, त्यालाच आपण बोलतात ओहोटी. तो भरती ओहोटी हे बेसिकली हे जे दोन घटना घडतात ना, हे जास्त करून आपल्याला फुल मून डे वगैरे अशा कोणत्या जास्त ना म्हणजे आढळून येतात, जसे घड दिसून येतात. बट जास्त करून आपल्याला या इव्हेंट्सला ते आढळून येतात. सो दिस इज हाऊ आपल्याला कळालं की फुल मून डे, सॉरी, जसं आपल्याला कळालं की भरती आणि ओहोटी यामधला फरक. सो भरती आणि ओहोटी यामधला फरक सगळ्यांना कळाला असेल, राईट?